त्या ज्यावेळेला काहीतरी तिकडे त्याला तिथं सेल केला जातं त्यावेळेला पण काहीतरी की त्याची जी बॉडी असेल ना ती काहीतरी घ्यायचं परफेक्ट किंवा काहीतरी घ्यायचं हेवी वेट काहीतरी की व्हावी. हे मुख्यतः काहीतरी की त्याच्या पाठीमागचं रिझन असतात. ठीक आहे. सो स्टॅगचं काहीतरी की बेसिकली मिनिंग काय होतो की जे मिल पिग असतात त्यांचं काहीतरी की तिकडे तिथं जनेंद्रिय किंवा काहीतरी की सेक्शुअल ऑर्गन जे असतात ते काढलेले असतात. आणि अशा बेसिकली काहीतरी की जे पिग असतात ना त्यांना काय म्हटलं जातं त्याचं स्टॅग. ओके. असे जे पिग असतात किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू मोठ्या साईजचे काहीतरी की जे डुक्कर असतात त्यांना काहीतरी घ्यायचं तिथे स्टॅग म्हटलं जातं. ठीक आहे. तेच सेकंड थिंग काहीतरी घ्यायचं बोर. ओके. बोर. बोर म्हणजे बेसिकली काहीतरी की तिकडे ज्या फिमेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे काहीतरी की अडल्ट फिमेल पिग असतात ना त्यांना काय म्हटलं जातं ॲज अ बोर. अडल्ट फिमेल पिग. ओके. मोठ्या आकाराने काय आणि त्याच्या साईजने काहीतरी की ज्या झाल्या गेलेल्या मोठ्या ज्या हे असतात फिमेल ज्या काहीतरी की पिग असतात ना त्यांना काहीतरी त्याचं बोर म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ठीक आहे. त्याच्यासोबतच काहीतरी की बेसिकली साव म्हणजेच काहीतरी की अडल्ट फिमेल प्लेग ह्या नावाने देखील काहीतरी तिकडं ओळखलं जातं. SOW अडल्ट काहीतरी की फिमेल पिग ह्या नावाने देखील काहीतरी की तिकडे तिथं त्याला ओळखलं जातं. ठीक आहे. आणि पिगट हा पण शब्द कधी ना कधी जरी तुम्ही ऐकलेला असेल. पिगट PIGET हे बेसिकली काहीतरी की तिकडे स्मॉल काय म्हणू आपण त्याला किड्स असतात किंवा काहीतरी की ते पिल्लू असतात. ओके. स्मॉल यंग पिग. ओके. यंग पिग काहीतरी की आपण तिकडे म्हणू शकतो त्याला यंग पिग किड्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू देते पिल्लू असतात ते छोटे छोटे आकाराचे. ठीक आहे. अशा प्रकारे काहीतरी की बेसिकली ह्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे त्या काहीतरीकडे ॲनिमल हजबंडरी किंवा ॲनिमल सायन्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आय होप काहीतरी की तुम्हाला समजलेली असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण इथं. अगेन एक कॉमन असा क्वेश्चन आहे आणि बऱ्याचदा काहीतरी की वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. मे बी तुम्ही कधी ना कधीतरी याच्या संदर्भात काहीतरी की रिडिंग जी असेल ती काहीतरी की केलेलीच असेल. अल्बुमाइन. ओके. अल्बुमाइन किंवा काहीतरी की अल्बुमिन बेसिकली काहीतरी की अंड्यामध्ये असणारा काहीतरी की हा पार्ट आहे. ओके. पार्ट कंप्रेसेस ऑफ व्हॉट पर्सेंटेज ऑफ फोल ऑफ एग. ओके. फोल ऑफ एग. मुर्गी के अंडे में अल्बुमिन का भाग कितने प्रतिशत होता है. ओके. बेसिकली प्रश्न काहीतरी की अंड जे असतं त्या अंड्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे काहीतरी की इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळतात. एक तर काहीतरी की जो ट्रान्सपरंट असणारा काहीतरी की जो योगर्ट असतो किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू फ्लूइड असतो. आणि दुसरा म्हणजे काहीतरी की येलो आकाराचा काहीतरी की बेसिकली तिकडे बल्क एक असतो. ठीक आहे. या दोन पार्टनी काहीतरी की अंड जे असतं ते तिथं बनलेलं असतं. आणि या दोघांचे काहीतरी की बेसिकली अंड्यामधले प्रपोर्शन पर्सेंटेज किती असतं त्या स्वरूपाचा प्रश्न जो आहे तो इथं विचारला गेलेला आहे की अल्बुमिन असतं त्याचं काहीतरी की पर्सेंटेज किती असतो. 30, 50, 60, 70 आणि काहीतरी की 80. ओके. इवन जनरल नॉलेजचं काहीतरी की आपण तिकडं म्हणू शकतो असणारा काहीतरी हा क्वेश्चन इथे आहे. आणि सायन्समध्ये पण काहीतरी की अगेन तिथं इम्पॉर्टंट बनतो. राईट. सो सेम अगेन आपण डिस्कस नाही केलेलं पण थोडंसं काहीतरी की ट्राय करा क्वेश्चन जो असेल तो सॉल्व्ह करायचा. अदरवाईज आपण काहीतरी तिकडे बघूयाच आन्सर त्याचं काय आहे किंवा काय नाही त्या संदर्भात. ठीक आहे. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज द C1. ओके. करेक्ट आन्सर इज द C1 60%. ठीक आहे. 60% पार्ट जो असतो तो बेसिकली काहीतरी तर
अल्बुमिनचा काहीतरी इकडे आपल्याला एगमध्ये पाहायला मिळतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द व्हाईट एग किंवा काहीतरी की एगमधला काहीतरी की बेसिकली ट्रान्सपरंट असा असणारा काहीतरी की तो व्हाईट काय म्हणू आपण त्याला एगचं काहीतरी की बेसिकली त्याचा पार्ट जो असतो त्यालाच काहीतरी काय अल्बुमिन म्हणून ओळखलं जातं. बेसिकली काहीतरी प्रोटीन असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर काहीतरी की कार्बोहायड्रेट्स असतील, सोबतच काहीतरी तिकडे आपण काहीतरी म्हणू शकतो ॲज अ वॉटर असेल. या सगळ्या पार्टनी काहीतरी की हा जो व्हाईट काहीतरी की जो पार्ट असतो व्हाईट पार्ट तो इथं काहीतरी की बनलेला असतो, ठीक आहे. आणि याच्यानंतर काहीतरी की जो येलो, ठीक आहे, येलो जो पार्ट असतो इथे काहीतरी की बेसिकली आपल्याला पाहायला मिळतं 40% काहीतरी की जो पार्ट असतो तो यांनी बनलेला असतो, ठीक आहे. आणि अगेन इम्पॉर्टंट जो व्हाईट पार्ट असतो त्याच्यामध्येच आपल्याला काहीतरी की प्रोटीन जे असतं ते काहीतरी की पाहायला मिळतं याच्यामध्येच. ओके, सो मेनली प्रोटीन कंटेन इन टू द व्हाईट पार्ट. ओके, व्हाईट जो पार्ट असतो त्याच्यामध्ये काहीतरी की आपल्याला प्रोटीन जे असतं ना ते काहीतरी की पाहायला मिळतं आणि त्याला काहीतरी की बेसिकली ओवलोमिन, ओके, ओवलोमिन म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. जवळजवळ 90% काहीतरी की अंड्यातलं जे प्रोटीन असतं ते बेसिकली काहीतरी की इथेच या व्हाईट पार्टमध्येच काहीतरी की दडलेलं असतं किंवा काहीतरी की त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. येलो जो प्रकार असतो किंवा काहीतरी की तिकडं पार्ट असतो तो साधारणतः 40% काहीतरी की अंड्यामध्ये असतो आणि याच्यामध्ये मुख्यतः काहीतरी की फॅट्स आणि प्रोटीन सोबतच काहीतरी की कार्बोहायड्रेट्स स्मॉल अमाऊंटमध्ये, फॅट्स असतात थोडेसे काहीतरी की जास्त अमाऊंटमध्ये काहीतरी की प्रेझेन्स असतात, ठीक आहे. हे झालं काहीतरी की अल्बुमिनच्या संदर्भात. पुढे बघूया, हाऊ मच फ्लोर स्पेस रिक्वायर फॉर ए काउ इन कवर्ड एरिया इन अ स्क्वेयर पर फीट. ओके, स्क्वेयर पर फीट. एक गाय के लिए एक ढके हुए क्षेत्र में कितने वर्ग फुट में फर्श की जगह की आवश्यकता होती है. आता इथं थोडक्यात काहीतरी की अगेन ॲनिमल हॅजबेंडरीच्या संदर्भातला असणारा काहीतरी की हा मुख्य असा काहीतरी की क्वेश्चन आहे. आणि इथे काहीतरी की आपण बघू शकतो ज्यावेळेला काहीतरी की गाय पालन तिथे काहीतरी की केलं जातं, तो गोठा जो असतो किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथे ज्या ठिकाणी गाय बांधली जाते त्या ठिकाणचा जो स्पेस असतो त्याला युजली आपण काहीतरी की आपल्या लोकल लँग्वेजमध्ये गोठा म्हणतो. सो त्या गोठ्यामध्ये स्क्वेअर फीटची काहीतरी की जागा किती असावी आणि किती नाही. आता हे ॲनिमल सायन्सचाच काहीतरी अगेन इम्पॉर्टंट असा असणारा पार्ट आहे. ओके, आपण ते काहीतरी की बघणारच आहोत. सो इथं त्याच प्रकारचा काहीतरी की क्वेश्चन दिलेला आहे आणि किती स्क्वेअर फूटची काहीतरी की तिकडे जागा पाहिजे त्या संदर्भात सांगितलेलं आहे. पहिलं ऑप्शन आहे 20 to 30, सेकंड आहे 40-45, तिसरा ऑप्शन आहे 60 to 70, चौथा आहे 70 ते 90 आणि शेवटचा 75 ते काहीतरी की 85 स्क्वेअर किलो फीट. ओके, स्क्वेअर फीट. सो अगेन आपण नाही डिस्कस केलेलं पण थोडंसं काहीतरी की गेस करा किंवा काहीतरी की ट्राय तरी करा ॲटलिस्ट क्वेश्चन काहीतरीकडे सॉल्व करायचं. अदरवाईज काहीतरी की आपण तिथे पाहूयाच, ठीक आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज द सेकंड वन, बी. ओके, B1 इज द करेक्ट आन्सर. 40 ते काहीतरी की 45 बेसिकली काहीतरी की तिकडं स्क्वेअर फूटची काहीतरी तिकडे रिक्वायरमेंट असते. ओके, आता इथे क्वेश्चन तुमच्या मनामध्ये अराईज झाला गेला असेल तो म्हणजे काहीतरी की ॲज अ ढके हुए. ओके, ढके हुए म्हणजेच काहीतरी की बेसिकली कवर्ड एरिया.
आता दोन टाईपचे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू काहीतरी की हे पशुपालनमध्ये काहीतरी तिकडे प्लेस असतात. एक म्हणजे काहीतरी की ओपन, ओके, एक असतो तो म्हणजे काहीतरी की ओपन एरिया आणि दुसरा असतो तो म्हणजे काहीतरी की कवर्ड. ओके, कवर्ड एरिया. ओपन एरिया म्हणजे काहीतरी की बेसिकली एक फ्री स्पेस असतो मोठा आणि त्या फ्री स्पेसमध्ये तिथे गायी किंवा काहीतरी की म्हशी ज्या असतात त्या ओपनली असतात. जे काहीतरी इकडे तिकडे फिरत काहीतरी की तिकडे खात असतात आणि फिरत असतात. आणि सेकंड काहीतरी की तिकडे कवर्ड एरिया. कवर्ड एरिया म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणू असं आपल्या सेम घरासारखं काहीतरी इकडं ओपनच असणारा, मात्र वरून काहीतरी की झाकला गेलेला असा काहीतरी की एक प्रकारचा गोठा असतो. ओके. आणि ह्या ठिकाणी काहीतरी की म्हशी ज्या असतात त्या काहीतरी की बांधलेल्या असतात किंवा गायी ज्या असतात त्या काहीतरी की बांधलेल्या असतात. ठीक आहे. या प्रकारचा काहीतरी की जो गोठा असतो त्या ठिकाणी साधारणतः काहीतरी की एका गायीसाठी तिथं एक 40 ते काहीतरी की 45 स्क्वेअर फूटची काहीतरी की जागा जी असते ना ती काहीतरी की रिक्वायर्ड असते तिच्या मुवमेंटसाठी. आणि तिला काहीतरी तिकडे स्टँड किंवा काहीतरी की अगेन ज्याला ती रुमिनेटिंग करते त्या काहीतरी की सगळ्याच गोष्टींच्या काहीतरी तिकडे एक फिजिबिलिटीसाठी. कारण का, आफ्टरऑल काहीतरी तिकडं मिल्कचं जे प्रोडक्शन असतं ते गाई किंवा काहीतरी की म्हशीच्या तिकडं ओव्हरऑल काहीतरी की हेल्थवरती तिथं डिपेंड असतं. सो परफेक्ट अशी काहीतरी इकडे जागा असणं खूपच काहीतरी की इम्पॉर्टंट बनतं. सो करेक्ट आन्सर इज द 45 टू 40, सॉरी 40 टू 45 इथे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मॅड काउ डिजीज. ओके, मॅड काउ डिजीज और BES is disease cattle can get from infectious agent called. ओके, infectious agent called. सो अगेन सेम जसं आपण काहीतरी की तिकडं प्लांट्समध्ये बघितलं होतं तशाच प्रकारे काहीतरी की बेसिकली बरेचसेच काहीतरी की जे प्रोटोझो आहेत म्हणजे बॅक्टेरिया झालं, फंगस झालं, व्हायरसेस झालं. ठीक आहे. त्यानं काहीतरी की तिकडे हे असतील, प्रायरन्स असतील, हे इथं काहीतरी की तिकडे ॲनिमलला काहीतरी इकडे अफेक्ट करत असतात. ओके, ॲनिमलला अफेक्ट करत असतात. सो त्याच्यातलाच काहीतरी की एक प्रश्न जो आहे तो इथं विचारला गेलेला आहे की मॅड काउ डिजीज आहे किंवा त्यालाच काहीतरी की BSE म्हटलं जातं. हे बेसिकली काहीतरी इकडे कॅटलला ओके अफेक्ट करत असतात. सो हे अफेक्ट करणारे काहीतरी की एजंट कोण आहे. ओके, अफेक्ट करणारा काहीतरी की एजंट कोण आहे. पागल गाय रोग या BSE. ओके, एक ऐसा रोग है जो मवेशियों को संक्रामक एजेंट से होता है जिसे कहा जाता है. ओके, जिसे कहा जाता है. मग हे व्हायरसनी इफेक्टेड होतं, प्राइन्सनी होतं, बॅक्टेरियानं होतं, प्रोटोझोआने होतं किंवा फंगसने होतं. असा प्रश्न आहे इथे काहीतरी की विचारला गेलेला. ठीक आहे. सो बघा थोडंसं ट्राय करा, क्वेश्चन असेल तो काहीतरीकडे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. ओके, करेक्ट आन्सर इज द बी, प्रायन्स. ओके, प्रायन्स. आता इथं आपण बघितलं होतं व्हायरस असतील त्याच्यामध्येच काहीतरी की व्हायरॉन्स आणि सोबतच काहीतरी की प्रायन्स अशा टाईपचे आपल्याला काहीतरी तिकडं फर्दर काहीतरी की तिकडं जे हे आहेत इन्फेक्शियस काहीतरी तिकडं बेसिकली एजंट्स आहेत ना त्यांचं काहीतरी की आपल्याला प्रकार पाहायला मिळतो. सो मॅड काउ डिजीज बेसिकली काहीतरी केला बोवाईन बोवाईन स्पॅन्जोफॉर्म. ओके, बोवाईन स्पॅन्जोफॉर्म सेल्फोपॅथी अशा नावाच्या काहीतरी की बेसिकली जो प्रायन्स असतो ना
याच्यामुळे काहीतरी की बेसिकली तिकडे ॲनिमलमध्ये हा इन्फेक्टेड होत असतो आणि ॲज अ काहीतरी इकडे न्यूरोलॉजिकल काहीतरी की डिझीज आहे. म्हणजे कावमध्ये किंवा काहीतरी इकडं फर्दर जर काहीतरी की त्याला तिथे इन्फेक्टेड कावला जर काहीतरी काय ॲनिमलने ह्युमनने जर काहीतरी की ईट केलं तर तो ह्युमनने देखील काहीतरी की एफेक्टेड होतो. आणि बेसिकली जी नर्व सिस्टम असते आपली ओके किंवा काहीतरी की न्यूरोलॉजिकल काहीतरीकडे सिस्टम जे असते याच्यावरती काहीतरी की एफेक्ट होतो. आणि थोडंसं काहीतरी की मॅड म्हणजे आपल्याला माहितीच आहे पागलसारखं काहीतरी की ती व्यक्ती किंवा काहीतरी की जी गाय असते ना तिचे बिहेवियर जे असतात ते काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. ओके हावेवर इट इज अ व्हेरी रेअर डिझीज. ओके खूपच काहीतरी की रेअर अशी असणारी ही डिझीज आहे आणि बऱ्यापैकी काहीतरी की तिकडे तिला कंट्रोल पण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो मॅड काव डिझीज असते ते कशामुळे होते प्राइन्समुळे होते राईट. पुढे किवी क्वीन किंवा मॉरिशियस आर ऑल वेरियंट ऑफ विच आर द फ्रूट्स. ओके विच आर द फ्रूट क्रॉप. क्वीन किंवा मॉरिशियस सभी किस फल की किस्में है. ओके किस फल की किस्में है. ऑप्शन इथे दिलेले आहेत पायनॅपल, सपोटा, बनाना, मँगो आणि काहीतरी की ग्रेप्स. ओके मँगो आणि काहीतरी की ग्रेप्स. याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन होती ती आपण ऑलरेडी काहीतरी की डिस्कस केलेली आहे आपल्या काहीतरी की लेक्चरमध्ये. ओके आपण तिथं बघितलं होतं इम्पॉर्टंट काहीतरी की फ्रूट क्रॉप्स असतील. ठीक आहे आणि त्या फ्रूट क्रॉपच्या काहीतरी की असणार आहे बेसिकली तिथं डिफरंट काहीतरी की व्हरायटीज वेगवेगळ्या काहीतरी की इलाक्यामध्ये किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू भारतातल्या काहीतरी की तिकडं कोणत्या काहीतरी की स्टेट्समध्ये त्या काहीतरी की व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या सुटेबल काहीतरी की कंडिशन्स पण किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲज अ फिजिबल काहीतरी की कल्टिवेशन साईट पण देखील काहीतरी की आपण तिथे डिस्कस केलेल्या होत्या. सो तशा स्वरूपाचा काहीतरी की असणारा थोडासा क्वेश्चन आहे. सो टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके केव क्वीन आणि काहीतरी की मॉरिशस कोणाचे काहीतरी की बेसिकली त्या व्हरायटीज आहेत. ओके सो करेक्ट आन्सर इज द A1 पायनॅपल. ओके करेक्ट आन्सर इज द A1 पायनॅपल. सो आपण जिथे काहीतरी की बघितलेलं होतं बेसिकली काहीतरी ॲज अ कमर्शियल. ओके कमर्शियल काहीतरी की बेसिकली ह्या व्हरायटीज आहेत पायनॅपलच्या काहीतरी की संदर्भातल्या आणि मुख्यतः काहीतरी की ॲज अ तमिळनाडूमध्ये. ठीक आहे तमिळनाडूमध्ये काहीतरी की ॲज अ कमर्शियल काहीतरी तिकडं व्हरायटीमधून यांचं काहीतरी की प्रोडक्शन जे आहे ते काहीतरी की घेतलं जातं मोठ्या प्रमाणात. ठीक आहे ओके क्वीन आणि काहीतरी की मॉरिशस. नेक्स्ट बघूया आपण इथं. ओके विच इज अ नॉट पॉली मेम्ब्रॉनिक व्हरायटी ऑफ मँगो. ओके आम की कौन सी किस्म बहुभ्रूमीय. ओके बहुभ्रूमीनीय नहीं है. ऑप्शन ओलूर, देन चंद्रकर्णा, मुलुगा, चौसा आणि काहीतरी की सोलान. ओके सोलान. पॉली एम्ब्रॉनिक किंवा काहीतरी की त्याला देतं बहुभ्रूमीनीय म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणायचं हायब्रिड नाही आहे अशा स्वरूपाचा काहीतरी की प्रश्न जो आहे तो इथे विचारला गेलेला आहे. अगेन आपण काहीतरी तिकडे याच्यामध्ये मँगोच्या काहीतरी की किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू फ्रूट क्रॉप्समध्ये काहीतरी की पहिलंच जे फळ बघितलेलं होतं ते आपण काहीतरी की मँगोच्या संदर्भातच तिथं डिस्कशन जे होतं ते केलेलं होतं आणि त्याच्या संदर्भातली काहीतरी की जी इन्फॉर्मेशन होती ती पण आता काहीतरी की तिथे व्यवस्थित तिथे डिस्कस केलेली होती. ठीक आहे सो टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व क्वेश्चन. ओके
ठीक आहे. करेक्ट आन्सर इज द D1. ओके, करेक्ट आन्सर इज द D1, चौसा. ओके, इथे बेसिकली पॉली एम्ब्रॉनिक हे काय असतं किंवा काहीतरी की तिकडे आपण म्हणू त्याला ॲज अ बहुभ्रूमणीय. एकच काहीतरी की बेसिकली सीड असेल, ठीक आहे. आणि याच्यातून काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे मल्टिपल काहीतरी तिकडे जे हे असतील, काय म्हणतो आपण त्याला थोडक्यात काहीतरी ॲज अ एम्ब्रो. ओके ओके, एकाच काहीतरी की सीडमधून तिथे मल्टिपल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू काहीतरी की मोर दॅन वन. ओके, मोर दॅन वन तिथे काहीतरी की एम्ब्रो जे असतात ते काहीतरी की फॉर्म झाले गेलेले असतात ॲज अ काहीतरी की एकाच सिंगल काहीतरी की फर्टिलाइज ओवममधून. ओके, एकाच काहीतरी की सिंगल फर्टिलाइज काहीतरी की ओवममधून. यालाच बेसिकली काय म्हटलं तिथे काहीतरी की ॲज अ पॉली एम्ब्रॉनिक. ओके, पॉली एम्ब्रॉनिक. सो मँगोच्या काहीतरी की तिकडे ते जे लेक्चरमध्ये काहीतरी की आपण मँगोची इन्फॉर्मेशन बघितली होती त्याच्यामध्ये याच्या संदर्भात काहीतरी की आपण डिस्कस केलेलं होतं, चौसा. ठीक आहे. बाकी मग येतो ओलर असेल, चंद्रकर्ण असेल, मोलोगा असेल आणि काहीतरी की सोलन असेल. या सगळ्या आपल्याला काहीतरी की ॲज अ पॉली एम्ब्रॉनिक काहीतरी की तिकडे व्हरायटी पाहायला मिळतात किंवा काहीतरी की ॲज अ पॉली एम्ब्रॉनिक काहीतरी की तिकडे टाईप जे ते काहीतरी की पाहायला मिळते आंब्याच्या संदर्भात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे, 38 नंबरचा क्वेश्चन आहे. इन विच टेक्निक दॅट इन्व्हॉल्व planting trees closer together than normal to increase the productivity per unit area. ओके, पर यूनिट एरिया. वह कौन सी तकनीक है जिसमें प्रति इकाई क्षेत्र में उत्पादकता बढ़ाने के लिए पेड़ों को सामान्य से अधिक, ओके, सामान्य से अधिक पास पास लगाया जाता है. ओके, पास पास काय की लगाया जाता है. उत्पादन काहीतरी की वाढवण्यासाठी आणि जी काहीतरी की जागा आहे त्याचं जास्तीत जास्त काहीतरी तिकडं युटिलाइज करण्यासाठी इथे कोणती टेक्निक काहीतरी की यूज केली जाते अशा स्वरूपाचा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. ऑप्शन आहे हाय डेन्सिटी प्लांटिंग, देन ट्युनिकिक्स प्लांटिंग, हेक्झॉगोनल सिस्टम, स्क्वेअर सिस्टम आणि काहीतरी की ट्रँग्युलर सिस्टम. ओके, ट्रँग्युलर सिस्टम. याच्या संदर्भात आपण काहीतरी तिकडे व्यवस्थितरित्या काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. सो अगेन टेक अ मिनिट आणि ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन, राईट. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज द A1. ओके, करेक्ट आन्सर इज द A1, हाय डेन्सिटी प्लांटिंग. ठीक आहे, हाय डेन्सिटी प्लांटिंग इज द करेक्ट आन्सर. आता इथे ज्या वेळेला काहीतरी की आपण डिस्कस करत होतो हॉर्टिकल्चर. ओके, आणि हॉर्टिकल्चर म्हणजे काहीतरी की बेसिकली जे फ्रूट क्रॉप्स आहेत. ओके, जे फ्रूट काहीतरी की बेसिकली जे क्रॉप्स आहेत ना याच्यामध्ये काहीतरी की आपण तिथे बघत होतो फ्रूट क्रॉपची काहीतरी की तिकडे बेसिकली प्लांटिंग मेथड. ठीक आहे, फ्रूट क्रॉपची काहीतरी तिकडं प्लांटिंग मेथड जी होती ती काहीतरी की आपण तिथे बघितलेली होती. आणि प्लांटिंग मेथड म्हणजे काहीतरी की आपण बघितलं होतं इथे क्योंकि ट्युनिकिक्स काहीतरी की टेक्निक असेल,
हेक्झागॉनल असेल, स्क्वेअर सिस्टम असेल आणि काहीतरी की ट्रायंग्युलर सिस्टम असेल. सोबतच काहीतरी तिकडे ही काय म्हणू आपण त्याला काहीतरी घ्यायचं, अजून एक दोन कोणती तरी काहीतरी की सिस्टम होते त्या आपण तिथे डिस्कस केलेल्या होत्या. आता ह्या युजली काहीतरी की काय म्हणू आपण त्याला ॲज अ ट्रेडिशनल काहीतरी की टेक्निक होते तिथं हॉर्टिकल्चर काहीतरी की संदर्भात. मात्र इन 1960 ओके 1900 काहीतरी की 60च्या पिरियडमध्ये युरोपमध्ये ॲपलचे काहीतरी की बेसिकली जे ऑर्चिड्स असतात, ओके ॲपलच्या ज्या फळबागा असतात ना त्या ठिकाणी बेसिकली हाय डेन्सिटी प्लांटिंगची काहीतरी की जी टेक्निक होती ना ती सर्वप्रथम काहीतरी तिकडे वापरण्यात आली होती. ओके 1900 काहीतरी की 60च्या पिरियडमध्ये युरोपमध्ये. तर तोही तसा प्रश्न काहीतरी की मे बी विचारला जाऊ शकतो. आणि ते काहीतरी काय सक्सेसफुल काहीतरी की असणारे असे हे प्लांटिंग होते. उत्पादन जे होतं ते काहीतरी की तिकडे मोठ्या प्रमाणात काहीतरी की वाढवण्यात आलं होतं. आता या सगळ्या सिस्टममध्ये आपण बघितलं होतं साधारणतः काहीतरी की 10x10 असेल, ओके किंवा काहीतरी इकडं 5x काहीतरी की 5 असेल. अशा प्रकारचं काहीतरी की बेसिकली डिस्टन्स असतो तो काहीतरी की ठेवला जातो, बरोबर. आणि त्यानुसार काहीतरी की प्लांटिंग असते ती केली जाते. हाय डेन्सिटी प्लांटिंगमध्ये काय असतं मात्र की हा जो काहीतरी की बेसिकली नंबर असतो किंवा काहीतरी की आपण म्हणू तिथं स्पेस असतो दोन काहीतरी की झाडांच्या मधला हा जास्त असतो. ओके इथे हाय डेन्सिटी प्लांटिंगमध्ये मात्र काय केलेलं असतं, हा जो काहीतरी की स्पेस असतो ना तो इथं काहीतरी की मोठ्या प्रमाणात रिड्यूस केलेला असतो. आणि जे हॉर्टिकल्चर क्रॉप्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू फ्रूट क्रॉप्स असतात ते काहीतरीकडे जवळजवळ काहीतरीकडे लावलेले असतात. ज्याच्यामुळे काय होतं उत्पादन असेल ते काहीतरी तिकडे मोठ्या प्रमाणात काहीतरी की वाढेल. ठीक आहे, उत्पादन जे असेल ना ते काहीतरी की मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याच्यासाठी काय केलेलं असतं, ही टेक्निक जी असते ती काहीतरी की तिकडे यूज केलेली असते. ओके आय होप तुम्हाला थोडासा समजलेला असेल. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 39. ओके 39 नंबरचं काहीतरी की क्वेश्चन आहे. डॉग रिच, ओके डॉग रिच इज द रूट स्टॉक, ओके रूट स्टॉक ऑफ विच फ्रूट क्रॉप्स, ओके विच फ्रूट क्रॉप. डॉग रिच किस फल का, ओके किस फल फसल का मूल वृत्त है, मूल वृत्त है. ओके अशा स्वरूपाचा प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. आणि ऑप्शन आहे तिथं ड्रॉट अँड सॅलिनिटी रेजिस्टन्स रूट स्टॉक ऑफ ग्रेप, देन ड्रॉट अँड सॅलिनिटी रेजिस्टंट रूट स्टॉक ऑफ लेमन, देन मँगो, देन बनाना अँड देन ॲपल. ओके सो याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन होती ती पण आपण काहीतरी तिकडे हॉर्टिकल्चर काहीतरी की टॉपिकमध्ये आपण सुरुवातीलाच काहीतरी की डिस्कस केलेली होती. अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. खूपच इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट असणारा काहीतरी की हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो प्रयत्न करा थोडासा क्वेश्चन जो असेल तो सॉल्व करायचा. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज द A1. ठीक आहे, करेक्ट आन्सर जे आहे ते काहीतरी की एक A1 आहे. डॉग रिच, ओके डॉग रिच बेसिकली काहीतरी की इट इज अ रूट स्टॉक ऑफ ड्रॉट अँड सॅलिनिटी रेजिस्टन्स ऑफ ग्रेप, ओके ऑफ ग्रेप. ठीक आहे, सो दिस इज द करेक्ट आन्सर ऑफ द
क्वेश्चन नंबर 39. पुढे पाहूया. 40 नंबरचा काहीतरी क्वेश्चन आहे. 40. रिमूव्हल ऑफ स्मॉल बर्ड्स. ओके. रिमूव्हल ऑफ स्मॉल बर्ड्स टू obtain large size flower is called as. ओके, is called as. बड़े आकार के फूल प्राप्त करने के लिए छोटे कलियों को हटाने को क्या कहा जाता है? Disbudding, okay, then pinching, then tipping, clipping and de-suckering. Okay, de-suckering. बऱ्याचदा काहीतरी की तुम्ही या संदर्भात किंवा काहीतरी की या मेथडच्या संबंधात कधी ना कधी काहीतरी की तुम्ही ते बघितलेलंच असेल की छोट्या छोट्या आकाराच्या ज्या कळ्या असतात त्या काहीतरीकडे काढून टाकल्या जातात. बर्ड्स असतात ते. कारण का त्याच्यामुळे मोठ्या आकाराचे जे फुलं जे असतात ते काहीतरीकडे बनतात. ठीक आहे. सो त्या प्रॅक्टिसला काहीतरी तिकडे हॉर्टिकल्चरमध्ये काहीतरी की काय म्हणलं होतं. आता या संदर्भात काहीतरी की पॉईंट होता किंवा काहीतरी की जी इन्फॉर्मेशन होती ती आपण तिथे डिस्कस केलेली आहे. त्याच्यामुळे आन्सर असेल ते काहीतरी की आय होप तुम्हाला काहीतरी की तिकडे मिळूनच जाईल. सो ट्राय करा थोडंसं. क्वेश्चन जो असेल तो काहीतरीकडे सॉल्व करायचा. राईट. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज द A1. ओके, करेक्ट आन्सर इज द A1. डिसबडिंग. डिसबडिंग म्हणून काहीतरी की तिथे छोट्या आकाराच्या काहीतरी की ज्या कळ्या काढून टाकल्या जातात. कारण का काहीतरी की मोठे आकाराची जी फुलं आहेत ना ती मिळवण्यासाठी त्याला डिसबडिंग म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. आता हे आपण कशात बघितलं होतं. सो ज्या वेळेला काहीतरी की आपण तिकडं क्रॉप किंवा काहीतरी की त्याला आपण देतो फ्रूट काहीतरी की तिकडे जे क्रॉप्स असतात त्यांची जी ग्रोथ असते ती एन्श्योर करण्यासाठी आपण तिथं दोन इम्पॉर्टंट काहीतरी की टेक्निक बघितल्या होत्या. एक म्हणजे काहीतरी काय प्रुनिंग आणि दुसरे काहीतरी काय ट्रानिंग. सो इथं प्रुनिंग म्हणजे काहीतरी की आपण बघितलेलं होतं प्लांटचा किंवा काहीतरी की त्या झाडाचा काही एक पार्ट असतो तो काय केला जातो तिथं कट केला जातो. ओके. काही एक पार्ट असतो तो काहीतरी की कट केला जातो. मग एकतर काहीतरी की छोटे छोट्या आकाराचे जे काहीतरी की कळ्या असतात बर्ड्स असतात त्या कट केल्या जातात किंवा त्या प्लांटच्या काहीतरी की छोट्या छोट्या काहीतरी की बेसिकली ज्या ब्रँचेस असतात त्या कट केल्या जातात. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं नंतर फर्दर काहीतरी की तिकडं प्लांटची जी ग्रोथ असते ना ती जास्त अमाऊंटमध्ये काहीतरी तिकडं होऊन दिली जाते आणि त्याच्यातून उत्पादन जास्त ते काहीतरी की मोठ्या आकारात आपल्याला मिळतं. तसंच आपण इथे ट्रानिंगमध्ये बघितलं होतं. ट्रानिंगमध्ये काय असतं बेसिकली प्लांट असेल त्याला काहीतरीकडे एकदम खालून म्हणजे त्याच्या स्टीमपासून काहीतरी की कट करायचा आणि फर्दर त्याच्यातून काहीतरी की मोठ्या ज्या ब्रँचेस असतात त्या काहीतरी तिकडे उगवून द्यायच्या. ठीक आहे. अशा दोन काहीतरी तिकडं ग्रोथ काहीतरी की स्टिम्युलेटिंग काहीतरी की टेक्निक आपण तिथे डिस्कस केलेल्या होत्या. सो त्याच्यातल्याच डिसबडलिंग कशामध्ये त्याचं काहीतरी की प्रुनिंगमध्ये ज्याच्यामध्ये संपूर्ण काहीतरी की झाड तिथे न कट करता झाडाचे ह्या ब्रँचेस असतात त्या इथून कट केल्या जातात किंवा इथे काहीतरी की आल्या गेलेल्या ज्या छोट्या छोट्या आकाराच्या कळ्या असतात ना त्या काहीतरी की कट केल्या जातात आणि त्याच ठिकाणी काहीतरी की मोठी ज्या आकाराची काहीतरी की जी फुलं असतात किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू काय म्हणू जे प्रोडक्ट असतं ते काहीतरी की मिळवलं जातं. त्याला ॲज अ काहीतरी की डिसबडिंग म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया इथं 41 नंबरचा. ठीक आहे. अगेन त्याच्याशीच काहीतरी की किंवा तशा स्वरूपाचा काहीतरी की असणारा हा प्रश्न आहे. ठीक आहे. काय आहे तर प्रश्न which is a propagation technique that involve
okay, that involve grafting a bud. Okay, grafting a bud from one plant to another. Okay, from one plant to another by replacing a patch of a bark. Okay, by replacing a patch of a bark with a similar patch containing a bud. ठीक है, सिमिलर पैच कंटेनिंग ए बर्ड. वह कौन सी प्रवर्धन तकनीक, ओके, प्रवर्धन तकनीक, प्रोपोगेशन टेक्निक है जिसमें एक पौधे की कली को दूसरे पौधे पर ग्राफ्ट किया जाता है. ओके, ग्राफ्ट किया जाता है तथा छाल के एक टुकड़े को कली युक्त, ओके, कली युक्त समान टुकड़े से प्रस्थापित किया जाता है. ओके, प्रस्थापित किया जाता है. आता इथे ग्राफ्टिंगच्या काहीतरी की डिस्कशनमध्ये किंवा काहीतरी की तिकडे पॉईंटमध्ये आपण हे डिस्कस केलेलं होतं एक्झॅक्टली काय असतं किंवा काय नाही ते, आणि त्याच्या काहीतरी की तिकडे मेथड्स. सो ऑप्शनमध्ये तर आपल्याला पाहायला मिळतं पॅच बडिंग, रिंग बडिंग, चिप बडिंग, त्याच्यानंतर टी बडिंग आणि काहीतरी की शिल्ड बडिंग. ओके, असे ऑप्शन जे आहेत ते काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन, राईट. ठीक है, करेक्ट आंसर इज द पैच बडिंग. ओके, करेक्ट आंसर इज द पैच बडिंग. इथे बार्क बेसिकली काहीतरी की त्याला आपण जिथं म्हणतो पॅचिंग असते किंवा काहीतरी की बडिंग असते ती इथे स्टीमवरती किंवा काहीतरी की झाडाच्या खोडावरती तिथे काहीतरी की केली जाणारी काहीतरी की प्रक्रिया असते किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथं त्या टाईपचं काहीतरी तिकडं ही असते, ग्राफ्टिंग असते. आणि पॅच बडिंग असते ती काहीतरी की बेसिकली तिकडं ज्या शाखा असतात किंवा काहीतरी ज्या ब्रँचेस असतात तिथे काहीतरी की ही केली जाते. आता इथे पॅच बडिंग जे असते त्या ठिकाणी काय केलं जातं, प्रोपोगेशन काहीतरी की टाईपचीच काहीतरी की टेक्निक असते आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती काहीतरी की जे फ्लावर्स असतात ते काहीतरी की हे केले जातात, मूव केले जातात, बरोबर. आता ही कशी असते किंवा काहीतरी की तिकडं यूज का केले जाते, तर सर्वप्रथम काहीतरी की याचं काहीतरी की लेस एक्सपेन्सिव्ह असणारी काहीतरी की टेक्निक आहे. ओके, लेस काहीतरी की याचं एक्सपेन्सिव्ह असणारी काहीतरी की टेक्निक आहे. सेकंड थिंग काहीतरी की याचं फास्टर. ओके, सगळ्यात जास्त काहीतरी की फास्ट अशी वर्क करणारी काहीतरी की बेसिकली ही मेथड किंवा काहीतरी की टेक्निक आहे. सो ह्या दोन कारणामुळे यांना काहीतरी इकडं मोस्ट प्रेफर केलं जातं. आणि सोबतच इथे बार काहीतरी की बेसिकली जी ही असते पॅचिंग असते याच्यामध्ये चान्सेस काय असतात, बोरर. ओके, बोरर म्हणजे काहीतरी की मोठ्या आकाराचे किडे असतात किंवा कॅटरपिलर असतात, ते काय करतात इकडे एंटर करतात आणि त्यांना काहीतरी की खाऊन टाकून नंतर जे एंटर प्लांट असेल ना किंवा जे काहीतरी की आपण म्हणू त्याला झाड आहे त्याला पूर्ण डॅमेज करून टाकतात, बरोबर. सो या टाईपची काहीतरी की तिकडं बार काहीतरी की तिकडं जी पॅचिंग असेल त्याच्यापेक्षा ही पॅच काहीतरी की बडिंग असते हे कुठेतरी तिकडं
ॲज अ फिजिबल असते. ठीक आहे. सो A1 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे, पुढे बघूया आपण. मॉलीब्लेडिनम. ओके, मॉलीब्लेडिनम डिफिशियन्सी. ठीक आहे, मॉलीब्लेडिनम डिफिशियन्सी इज ब्रोकली. ओके, इन ब्रोकली कॅन कॉज. ओके, कॅन कॉज. ठीक आहे, इथे ब्रोकली आपल्याला माहिती आहे व्हेजिटेबल आहे, त्याच्यामध्ये काहीतरी घ्यायचं मॉलीब्लेडिनम की कमी. ओके, की कमी से क्या हो सकता है, त्याच्यामुळे बेसिकली काहीतरी की काय होऊ शकतं, अशा स्वरूपाचा काहीतरी की प्रश्न जो आहे तो इथे विचारला गेलेला आहे. राईट. ओके, ऑप्शन आहे तिथे काहीतरी घ्यायचं whiptail, then white bird, then C1 is the tip burning, then fourth one is the khera, आणि काहीतरी की फिफ्थ वन आहे ते म्हणजे काहीतरी घ्यायचं ब्लॅक टिप. ओके, ब्लॅक टिप. सो मॉलीब्लेडिनममुळे काहीतरी की बेसिकली देतं ब्रोकलीमध्ये काय होतं काय नाही या संदर्भातला प्रश्न जो आहे तो इथं विचारला गेलेला आहे. ओके, आता पर्टिक्युलर काहीतरी की ब्रोकलीच्या संदर्भात आपण इथं डिस्कशन जे होतं ते काहीतरी की केलेलं नव्हतं. मात्र हे मॉलीब्लेडिनममुळे काहीतरी की तिथे पिकांच्या मध्ये व्हेजिटेबल्समध्ये काय होतं किंवा काय नाही या संदर्भात आपण तिथे डिस्कशन केलेलं आहे. आणि एक्झॅक्टली काहीतरी की त्याच्यामुळे प्लांटमध्ये काहीतरी की इश्यू काय होतो किंवा एक्झॅक्टली काय होतं हे आपण तिथे बघितलेलं आहे. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. थोडासा रिकॉल करायचा काहीतरी की प्रयत्न करा. ओके. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज द whiptail, फर्स्ट वन. ओके, A1 इज द करेक्ट आन्सर, whiptail. आता आपण तिथं बघितलेलं होतं बेसिकली काहीतरी की whiptail असते हे काहीतरी की एक टाईपचे आपण त्याला म्हणायचं काहीतरी की फिजिओलॉजिकल काहीतरी की डिसऑर्डर आहे. ओके, फिजिओलॉजिकल काहीतरी तिकडं डिसऑर्डर असते आणि याच्यामध्ये काय होतं बेसिकली प्लांट किंवा काहीतरी की बेसिकली तिकडं जे व्हेजिटेबल्स असतात ना त्यांची जी ग्रोथ असते ती काहीतरी की इथं परफेक्टली होत नसते किंवा काहीतरी की ती स्टंटिंग होऊन जाते. ओके, स्टंटिंग होऊन जाते. स्टंटिंग म्हणजे काहीतरी की तिकडं उंची किंवा काहीतरी की आकार जो असतो तो काहीतरी की वाढत नसतो आणि वाढ जी असते ती काहीतरी की बेसिकली खुंटलेली असते. राईट. सो मॉलीब्लेडिनम काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू ग्रोथ करणारा काहीतरी की बेसिकली इथं मटेरियल्स असतात कशामध्ये व्हेजिटेबल्समध्ये. मात्र त्याच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळे तिथे काहीतरी की whiptail जो असतो तो काहीतरी की कशामध्ये होतो इथे ब्रोकोलीमध्ये. ओके, ब्रोकोलीमध्ये हा जो असतो तो काहीतरी की घडून येत असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 43 नंबरचा. ठीक आहे, 43 नंबरचा CTC क्रश, टियर अँड क्रुअल.
Okay, Creole is a method of processing. Okay, is method of processing is related in a which crop? Okay, which crop? CTC crush, tear and curl. प्रसंस्करण की एक विधि किस फसल के संबंधित है? ऑप्शन आहे इथं टी, कॉफी, बनाना, कॅशनट अँड आमंड. ओके, ऑप्शन जे आहेत इथं काहीतरी की दिलेले आहेत. although we are not discuss regarding to that particular काहीतरी की information, however it can be easily tackle. ओके, सहजपणे काहीतरी की आपण इकडे त्याला देतं फाइंड आउट करू शकतो. याचं काहीतरी की जे उत्तर आहे ते त्या संदर्भात. ठीक आहे. सो टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. प्रयत्न करा थोडासा क्वेश्चन जो असेल तो सॉल्व करायचा.